कडक सॅल्यूट. मित्रांनो, आरोग्याविषयीचं कुटुंबातल्या एखाद्या सदस्यावर संकट येणं, परिस्थिती, फायनान्शियल पोझिशनबद्दल बोलतोय मी. परिस्थिती जेव्हा बेताची असते तेव्हा मग हे संकट खूप मोठं वाटतं. म्हणजे आयुष्यभरची गरिबी झेललेल्या कुटुंबात, एखाद्या शेतमजुराच्या कुटुंबात जेव्हा एखादा मोठा आजार त्याच्या अर्धांगिनीलाच होतो, तेव्हा त्या कुटुंबातल्या त्या कर्त्या पुरुषाची हालत काय होते? खूप वाईट हालत असते. त्यातूनच जर स्वतःच्या पोटचं लेकरू ऐन तारुण्यात 2 मुलं पदराशी असताना व्यसनाधीनतेमुळं जर मृत्यूला कवटाळून ते या जगातून निघून गेलं, म्हणजेच आपल्या मुलाची एक विधवा पत्नी सुद्धा सांभाळायची आहे. घरातली सून विधवा झाली आहे, तिला सांभाळायचंय. आणि अशातच मुलगा गेल्यानंतर अवघ्या 17 ते 18 दिवसात ज्या माऊलीचं लेकरू अचानक हे निघून गेलं, ठीक आहे व्यसनाधीन होता, पण अरे तिचं ते लेकरूच होतं ना. कसं का असे ना, प्रत्येक माऊलीला आपलं लेकरू किती प्यारं असतं हे सगळ्यांना माहिती आहे. ती जपायची त्याला. तिने त्याला सुद्धा हाताच्या फोडाप्रमाणे जपत जपत आहे त्या परिस्थितीत त्याला मोठं केलं होतं. तोही कामधंदा करायचा, पण नंतर व्यसनामध्ये इतका अडकला की त्या कामधंद्यातनं काही निष्पन्न होईना. काम करण्यासारखी ताकद उरली नाही. दारूच्या आहारी गेल्यानंतर त्या लिव्हरचं काय होणार? आणि वेळी शेवटी त्याला निघून जावं लागलं. पुत्रवियोगाचं हे दुःख जेमतेम परिस्थिती असलेले, तशी ती पाहिली तर माझी गाव मावशी आहे. फार लांबची घटना नाहीये मित्रांनो, या मुळशी तालुक्यातलीच घटना आहे. तो बबन दादा कसा बसा मुलाचं दुःख पचवत 15-16 दिवस सगळे दिवस पाणी केले आणि थोडासा हुश्य म्हणून भिंतीला टेकून बसला होता. आणि 18व्या दिवशी, मुलगा गेल्यानंतरच्या 18व्या दिवशी सकाळी सकाळी त्याच्यावर हे आकाश कोसळलंय. त्याची अर्धांगिनी, जिने त्याला आयुष्यभर गरिबीमध्ये साथ दिली, त्याच्या सोबत खांद्याला खांदा लावून शेतात मजूर म्हणून राबत राहिली. ज्वारीचं पीक घेतलं, ज्वारीचं पीक राखलं, जिथे म्हणून जे काम मिळेल ते करत राहिली. स्वतःच्या पोटाला मारत पै पै जपत राहिली आपल्या संसारासाठी. एक खेड्यातली स्त्री, जुजबी शिकलेली, 2री-3री पर्यंतचं शिक्षण. तसा हा बबन दादा सुद्धा फार मोठा काही नाही. शिक्षण कमी असल्यामुळं गाव सोडू शकला नाही. स्वतःची थोडीफार शेती, डोंगराळ भागात अडकलेली थोडीफार जमीन, कोर्ट कचेऱ्या. कसं बसं मुलीचं लग्न लावून दिलं. एवढ्या एका खुशीत व्यसनाधीन पोराला सांभाळत सांभाळत हा म्हातारा जगत होता. आणि या 18व्या दिवशी मोठं संकट कोसळलं त्याच्या या अर्धांगिनीला. जिने साथ दिली तिलाच पॅरालिसिसचा अटॅक येऊन ती कोसळली. बीपी वाढलं. खेडेगाव, डोंगराळ भाग, जायला यायला चांगले रस्ते नाहीत. आजही शोकांतिका. 77 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य होऊन. खूप मोठ्या बढाया मारणारी नेते मंडळी, खूप मोठी भाषणबाजी करणारी, लाखो कोटी रुपये नॅशनल हायवेसाठी खर्च करणारं सरकार. पोचलेत का रस्ते? प्रत्येक गावापर्यंत रस्ते पोचलेत? ठराविक ग्रामपंचायती हिरिरीनं काम करणाऱ्या प्रत्येक वस्तीपर्यंत रस्ता नेत आहेत. पण तशी ही ग्रामपंचायत नाही. अनंत अडचणी सोसत
जगत असलेलं हे कुटुंब, खिशाशी काही पैसा नाही आणि श्रीमंती आजार घरात आला. काय करेल तो बिचारा? एका हॉस्पिटलमध्ये त्याने त्या खेडेगावातनं कसं बसं ॲम्ब्युलन्स करून त्या बाईला आणलं, पुणे शहरात आणलं. आणि हॉस्पिटलचं नाव नाही घेणार मी. अर्थात तो नियमच आहे सगळीकडे आजकाल. गरिबांसाठी दवाखाने फक्त ससून, फक्त ससून. जिथं फक्त सोसून सोसून क्वचितच बरं होणं नशिबात असतं, असं बोललं जातं. एका हॉस्पिटलमध्ये त्या बिचाऱ्यांनी आणलं आणि त्या हॉस्पिटलने त्यांना सांगितलं, अंगावरची फाटकी लक्तर बघून सुद्धा कोसळलेली अर्धांगिनी, जिला अर्धांग वायू झालाय, जिची शुद्ध हरपलीये, असा पेशंट बघून सुद्धा त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा 25,000 डिपॉझिट करा. हतबल माणूस, हतबल हा खेडेगावातला अशिक्षित माणूस, जो दगड माती याच्यात रमलेला माणूस, दगड उचलायला गेलेला माणूस, कुणाची तरी शेती माफक दरात करणारा हा माणूस, हाताशी काहीही नसताना आपली साथ दिलेली अर्धांगिनी निश्चित पडलेली, आणि तो समोरचा डॉक्टर सांगतोय, ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सांगतायत 25,000 भरलात तरच आम्ही ॲडमिट करून घेऊ. काय अवस्था झाली असेल त्या माणसाची, काय अवस्था झाली असेल त्या बबनदादाची, याची कल्पनाही करवत नाही मला. मन कैफरून येते. पण धीराने तोंड देत त्याने ती ॲम्ब्युलन्स दुसऱ्या हॉस्पिटलला म्हणजे ससूनपर्यंत नेली. काय असेल त्या ॲम्ब्युलन्सचं भाडं देऊन टाकलं आणि स्ट्रेचरवरनं निश्चित पडलेल्या आपल्या अर्धांगिनीला घेऊन तो ससूनच्या एका वॉर्डमध्ये दाखल झाला. परिस्थितीमध्ये अशा आजाराशी झगडताना मुलाचं दुःख हे होऊन सुद्धा 18 दिवसच झालेले, आणि अशा परिस्थितीत घरात एक विधवा सून, तिचं लेकरू, आणि आज ही निश्चित पडलेली अर्धांगिनी. मुलीचं सुद्धा तसं पाहिलं तर फारसं काही चांगलं नाही. मुलगी सुद्धा मोलकरणीची कामं करून कशी बशी जगतीये स्वतः. तिच्याकडची कथा निराळीच. असं सगळं सहन करत करत हा बबन दादा आपल्या अर्धांगिनीला घेऊन त्या वॉर्डमध्ये दाखल झाला. डॉक्टरांच्या अक्षरशः काकुळत्या लिहून पाया पडला, काही करा हो, फक्त माझ्या हिला वाचवा. थोडीफार हल्ली पाहिजे हो ही, हिला घालवू नका. काही करा, हिला वाचवा. काही करा, हिला वाचवा. असं सांगत काकुळतीला येऊन त्याने एकंदरीत तिला ॲडमिट करून घ्यायला लावली. यथावकाश 4-5 दिवस तिला ट्रीटमेंट मिळाली. थोडीफार मेंदूला आलेली सूज कमी होतीये हे पण कळलं. पण किती दिवस उपचार द्यावे लागतील, किती दिवस ससूनमध्ये राहावं लागेल. खेडेगाव तर माझं लांब, घरात विधवा सून, तिलाही येणं जाणं मुश्किल, इतकं या ससूनचं आणि त्या घराचं अंतर. बबन दादा चक्रावून गेला. काय करावं कळेना, खिशात दमडा नाही. अर्धांगिनी निश्चित पडलीये, कोण बघणार, कोण डबा देणार, कसा जगू, काय करू, अशा विवंचनेत बबन दादाला पाहिलं आणि मन खिन्न झालं. नाही हो, आपण दुःख नाही वाटून घेऊ शकत, काही वाटून घेऊ शकत नाही. एव्हरीबडी हॅज टू कॅरी ओन हिज ओन क्रॉस, असं जे म्हटलं जातं ते उगीच नाही. शेवटी त्यालाच भोगावं लागतं. शेवटी तो बबन दादा एकटाच भोगणार आहे हेही माहिती आहे. लांब राहून जेवढी मदत करता येईल तेवढी केली, जेवढं जमेल तेवढं त्याला आर्थिक सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला. पण बबन दादाने मनात ठरवलं, नाही ठेवू शकत मी तिला असं. जर उपचार केल्यानंतर सुद्धा काहीच फायदा नसेल तर रोज तिला इथं मरताना बघण्यापेक्षा तिला मी माझ्या झोपडीत घेऊन जातो, अशी विनंती करून पाया पडून त्याने डिस्चार्ज घेतला. डिस्चार्ज म्हणजे काय? काही नाही, आता होईल ते स्वीकारतो. गेली सुटली तर तिचं नशीब. माझ्या हातून होईल तेवढी सेवा करतो, घरात माझ्या डोळ्यासमोर राहील, असं म्हणून तो तिच्या खेड्यामध्ये पुन्हा ॲम्ब्युलन्स करून घेऊन गेला. नाकामध्ये नळी लावलेली, खाऊ शकत नाहीये, ओळखत नाहीये, बोलत नाहीये, काहीही नाहीये, निश्चित पडलेला देह, पण तो बबन दादा आज तिची सेवा करतोय. 3 दिवस झाले त्याने डिस्चार्ज घेऊन. करतोय जो त्याच्याकडे दमडा आहे त्याप्रमाणे तो त्याच्या खेड्यातल्या त्या झोपडीत तिला सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. कोण कोणाला आणि किती मदत करू शकणार आहे हो? कोण कोणाचं दुःख कशा पद्धतीने वाटून घेऊ शकतो, याला सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत ना. शहरातल्या एखाद्या कुटुंबावरती असं जेव्हा संकट येतं तेव्हा 4 माणसं, 4 नातेवाईक धावून येतात, पण इथं बबन दादाकडे धावून येणारं मला तसं पाहिलं तर 1-2 माणसांशिवाय कोणीही दिसलं नाही. आणि मग असं हे खेड्यातलं दुःख पाहिल्यावर माझ्यातला संवेदनशील
एक व्यक्ती तो जागा झाला आणि आज अक्षरशः डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत वाहत मी हा कडक सॅल्यूट टू बबन दादा हा व्हिडिओ बनवतोय. काय प्रार्थना करू? जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच बबन दादाच्या हातात हात देऊन त्याला सोबत करण्याचा प्रयत्न नक्की करीन, एक ह्युमन बिईंग म्हणून. पण त्या देवाकडे प्रार्थना करीन, अरे जर ती बरीच होणार नसेल तर तिची कातडी सोलवटून जाईपर्यंत तिला यातना नका देऊ, कारण तिने आयुष्यभर या बबनदादाच्या खांद्याला खांदा लावून त्या काळ्या मातीत ती राबली आहे. एक मजूर म्हणून, एक शेतमजूर म्हणून तिने या संसाराला काडी काडी जमा करत हा संसार तिने टिकवलाय, हा संसार तिने उभा केलाय. तिला अशा प्रकारे यातना देऊन तिला मृत्यू नको देऊ देवा. इतक्याच प्रार्थना जरूर करू शकतो मी. आपणही सगळे अशाच प्रार्थना करा. किंवा मिरॅकल्स असे काहीतरी घडलं पाहिजे. म्हणतात ना, काहीतरी असं अचानक घडावं, तिथे देवत्व उतरावं आणि ती अजून ठणठणीत बरी व्हावी. आशावाद, सकारात्मकता अशा गोंडस शब्दाखाली ही सुद्धा इच्छा व्यक्त करतोय मी. पण जे दिसतंय ते खूप विचित्र आहे. जे दिसतंय त्यातून ती बाहेर येईल असं सायन्स आणि आपलं स्वतःचं ज्ञान सुद्धा आपल्याला ते सांगत नाहीये. म्हणूनच खंत वाटते. म्हणूनच त्या बबन दादाच्या विषयी खूप कीव वाटते. पण तो जे काही स्ट्रगल करतोय, तो जे काही तोंड देतो या संकटाला, त्यामध्ये त्याचा धीर पाहिला तर मग त्याला कडक सॅल्यूट करावासा वाटतो. आणि म्हणूनच बबन दादा, तुला कडक सॅल्यूट आहे, तुला कडक सॅल्यूट आहे. देव तुला ताकद देव आणि आम्हाला सुद्धा तुझ्या सोबत जेवढं जमेल तेवढं उभं राहण्याची ताकद देव. मला माहिती आहे, मला माझे लिमिट्स माहिती आहेत. आजही मी तिला खासगी दवाखान्यात नेऊन त्या बबन दादाच्या आणि तिच्या प्रेमापोटी मी इलाज करू शकणार नाही, हेही मला माहिती आहे. म्हणूनच कमीत कमी मॉरल सपोर्ट आणि जमेल तेवढा आर्थिक तुला थोडीशी मदत, इतकंच मी करू शकतो. आणि हा तुझ्यासाठी शब्दांचा हार तुझ्या चरणावर अर्पण करतोय, कारण कडक सॅल्यूट या शब्दाच्या पलीकडं तू तिची सेवा करतोयस. हे तुमचं प्रेम, हे तुमचं खेड्यातलं जीवन, हे तुझं झोपडीतलं आयुष्य, आणि आज ती निश्चित पडलेली अर्धांगिनी, तरी पण तिचे ओठ ओले राहावेत म्हणून ज्यूसमध्ये एखादा चमचा बुडवून थोडा थोडा तिला ज्यूस ओठावर लावण्याचा, पाणी ओठावर लावण्याचा हा तुझा प्रयत्न, हे तुझं प्रेम, तिला ते कुरवाळणं तुझं, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवणं, या सगळ्या गोष्टी डोळ्यात अश्रू जमा करतात रे बबन दादा. काय बोलू? पुन्हा एकदा कवी प्रवीत शो या चॅनलतर्फे असा हा आर्थिक परिस्थितीत नसलेला एक नवरा आपल्या पत्नीची सेवा करतोय, म्हणून त्याला पुन्हा एकदा माझ्या चॅनलचा, या प्रवीचा खूप खूप कडक सॅल्यूट. मित्रांनो, दैव करो की असं संकट, आर्थिक विषमता जिथं आहे, आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे, अशा घरात हे देवा असा नको रे आजार देऊ, असा नको रे त्यांच्या नशिबाचा अंत बघू, असा नको रे त्या कुटुंबावर आघात करू, हेही मला ओरडून त्या देवाला सांगावंच वाटतंय. माफ करा मित्रांनो, गहिवर खूप वाढलेला आहे, जास्त नाही बोलू शकत. पुन्हा एकदा फक्त बबन दादाला ताकद द्यावी आणि तिला सुखरूप बाहेर काढता आलं तर खूपच आनंद होईल देवा, इतकंच म्हणतो आणि इथंच थांबतो.